आज परत एकदा आपल्या कल्याणपुराला एक काळिंबा घासण्याची सध्या झालेली आहे। या कोळशावडी हद्दीमध्ये आज दुसरा रेप झालेला आहे, तेही बालिश, आणि पोक्सो कायद्याने हा गुन्हा दाखल केला पाहिजे। आम्ही त्यासाठी सगळे महिला मंडळ, सगळ्या पक्षाच्या महिला मंडळ आणि सगळेजण इथं ते निवेदन द्यायला आलो, सगळ्यांना सांगायला आलो। पण कुठेतरी कायदा हा हातात घेणाऱ्यांना चांगला चोप द्यायला पाहिजे। कल्याणपूर्वच्या सगळ्या लोकांनी आता जनतेने जागृत होऊन घ्यायला, आज जसं राणी दुर्गावती, जसं ज्यांची जयंती असते, राणी लक्ष्मीबाई यांनी जशा तलवारी उचलल्या, तशा आता आम्हाला तलवारी घेऊन ह्या नराधमांचा आता खून करायला लागेल, अशी वेळ आमच्यावर आली आहे। कारण की महिला शक्ती ही कुठंतरी कमजोर पडत नाही आहे, पण आम्ही कायद्यासमोर कुठे हातचार करत नाही आहे। पण आता सगळ्या महिलांना आम्हाला विनंती करायला लागेल, हे आमच्या छोट्या मुलांवरती हे सातत्याने अत्याचार होतं, आणि हा कल्याणपूर्वमध्ये हा काळिंबा, कारण की इतिहास घडला गेला हा कल्याणपूर्वमध्ये, हा अशी घटना घडलेली आहे ती काळीच भासणारी आहे। म्हणून मी एक सगळ्यांना विनंती करते, सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आपण ह्या गोष्टीला एक विरोध करायला पाहिजे आणि निषेध करायला। मेरा नाम एडवोकेट राखी बारोड है। भारतीय जनता पार्टी की तरफ से आमदार सुलभा गणपत गायकवाड़, हमारे मंडल अध्यक्ष, हम सब अभी कोलसावाड़ी पुलिस स्टेशन में आए थे। आमदार मैडम का हमें फ़ोन आया और उन्होंने कहा कि ताबड़तोड़ बाबा आप पुलिस स्टेशन जाइए और इस चीज़ का जानकारी लीजिए। जानकारी लेके हमें पता चला कि जिस बच्ची के ऊपर अत्याचार हुआ है वो बच्ची अंडर 18 है, और ये बहुत निंदनीय प्रकार है, जो घटना नहीं चाहिए था। आए दिन कई दिन कोलसावाड़ी पुलिस स्टेशन में ये मैटर आते रहते हैं। हमारा पुलिस प्रशासन से ये निवेदन है कि वो इस पे कड़ी से कड़ी कार्रवाई करे। आने वाले 1-2 दिन पहले भी ऐसा कांड हो चुका है और आज भी हुआ, तो ये हमें डीसीपी सर और पुलिस प्रशासन से निवेदन है कि कड़ी से कड़ी कार्रवाई करे, उन्हें बुलाए और उनके ऊपर जितना हो सके उतनी कड़ी कार्रवाई करे। हमने बात किया है, उन्होंने कहा है कि एफआईआर की है और आगे की चीज़ें हमें वो जानकारी दें। जय श्री राम। मेरा नाम अनुराग सिंह है, मैं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का कार्यकर्ता हूँ। आज कल्याणपुर में एक 5 साल की बच्ची के साथ में दुर्घटना हुआ। एक 55 साल का आदमी था जिसके साथ उसने बलात्कार किया, और वो जगह पे मुझे मालूम चला, तो वहाँ पे पहुँच के मैं आदमी को पकड़ के कोलसेवाड़ी पुलिस चौकी को बुला के उसके ताबे में दिया। अभी 2 दिन पहले भी 60 साल और 65 साल के 2 बुड्ढे ने एक 16 साल के बच्चे के साथ में बलात्कार हुआ। ऐसी दुर्घटना कल्याणपुर में डेली हो रही है। मैं महाराष्ट्र सरकार से, देवेंद्र जी से डिमांड करता हूँ कि कोलसेवाड़ी के अलावा एक पुलिस चौकी कल्याणपुर में और हो, जिससे लोगों का जो भी ये तकलीफ है वो पूरी हो सके और पुलिस प्रशासन सुरक्षा कर पाए। और पेट्रोलियम कल्याणपुर में बढ़ाने की बहुत ज़रूरत है, क्योंकि यहाँ पे अपराध दिन प्रतिदिन बढ़ता चला जा रहा है। ये अपराध डेली बढ़ता चला जा रहा है। बाकी जो भी है महाराष्ट्र सरकार प्रशासन का साथ दे और जो कठोर होगी। कल्याणपूर्वेत काल जी घटना घडली ती अत्यंत घृणास्पद आहे, आणि आम्ही नेहमीपासून बोलत आलो आहे की पोलीस प्रशासनाचा, स्थानिक पोलिसांचा या नराधमांमध्ये, या गुन्हेगारांमध्ये अजिबात भीती राहिलेली नाही आहे। विशाळ गवळीचा प्रकरण असेल ते नुकताच 2 वर्षापूर्वी या ठिकाणी घडलेलं आहे, आणि त्याच्यानंतर सातत्याने कल्याणपूर्वेमध्ये या बालिकेंविरोधात आणि महिलांविरोधात हे अत्याचारचे प्रकार सातत्याने वाढत आहेत। मला वाटतं या कोलसेवाड़ी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिला या ठिकाणी सुरक्षित नाही। पोलिसांचा आणि या प्रशासनाचा महिला सुरक्षाबद्दल कुठलीही या ठिकाणी ठोस भूमिका या ठिकाणी नाही आहे। पोलिसांची भीती नसल्यामुळे हे असे प्रकार या ठिकाणी घडत आहे। पोलीस प्रशासनाकडे ज्यावेळेस आम्ही मागणी करतो किंवा ज्यावेळेस आम्ही निवेदनं द्यायला जातो महिला सुरक्षेबद्दल, त्यावेळेस आमच्याकडे संख्याबळ कमी आहे असे कारण सांगून या ठिकाणी त्या विषयाला टाळाटाळ केली जाते। मी प्रशासनाला, या ठिकाणी आज अधिवेशन सुरू आहे, मी प्रशासनाला देखील विनंती करेन की कोलसेवाड़ी हद्दीमध्ये पोलीस संख्याबळ आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी वाढवावा, आणि महिला सुरक्षा हे प्रमुख मुद्दा या ठिकाणी असावा, अशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त CCTV लावण्यात यावे आणि पोलीस बळ वाढवण्यात यावे अशी आम्ही मागणी करतो। कोलसेवाड़ी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज सकाळची घटना आहे। एका 2 मुलीवरती लैंगिक अत्याचाराबाबतची तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने सदर आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, आणि सदर मुलीच्या घरच्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे।